हे जे ध्येय आहे ते पूर्ण केलं जात आहे असं एकूण दिसतंय। अक्षयजी, जी प्रक्रियेचा जो भाग जेव्हा येतो तेव्हा सनदी लेखापाल सगळ्यांना आठवतात, तर विमा उद्योगातील अनुपालन प्रक्रिया आणि कररचना सुलभ असल्यामुळे कंपन्यांच्या कामकाजामध्ये काय बदल दिसू शकतात, काय वाटतं तुम्हाला? नाही, निश्चितच जे कंप्लायन्सेस म्हणतो म्हणून अनुपालन प्रक्रिया जे तुम्ही म्हणालात, तर असे दर महिन्याला बरेच प्रक्रिया असतात ज्या प्रत्येक कंपनीला कंपल्सरी फॉलो करावे लागतात। तर आता असे झाल्यामुळे त्यांचा सगळा जो सेल आहे किंवा सर्व्हिस जी त्यांनी दिलेली आहे त्याचा कंप्लायन्स करताना पूर्णच्या पूर्ण GSTR-1 जे एक रिटर्न असतं, आता बऱ्याच लोकांना माहीत असेलच GST जे करतात त्यांना, त्यामध्ये ते टॅक्सेबलच्या ऐवजी एक्झेम्प्टेड स्वरूपात जाईल। त्यामुळे फारच सोपं होतं हे, कारण बऱ्याच ठिकाणी असं असतं की तुमचं GSTR-1 मध्ये तुमचं कुठलं प्रोडक्ट विकलं गेलं किंवा कुठली सेवा तुम्ही दिलेली आहे, त्याचा रेट कुठला आहे, त्याचा रेटचा बायफर्केशन कुठला आहे, त्याच्या HSN कोड, SSE कोड म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड ज्याला आपण म्हणतो ते देखील मेन्शन करावं लागत होतं। पण आता हे फार सुलभ झालं आहे, फार सोपं झालं आहे। दोनच रेट मेजरली ठेवल्यामुळे 12% गेलेला आहे, आता 28% देखील गेलेला आहे। सो 5% आणि 18% ह्या 2% दरांमध्येच आपल्याला पूर्ण अनुपालन प्रक्रिया करायची आहे। इन्शुरन्स कंपनीच्या बाबतीत तर थेट शून्य झालेला आहे, त्यामुळे ते एक्झेम्प्टेड सप्लाईजमध्ये जातं। आता याच्यात एक अजून एक मुद्दा मी मांडू इच्छितो की शासनाचं जे करदात्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलण्याचं एक विधान कालच आपल्या वित्तीय मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी दिलेलं आहे। त्यांनी असं सांगितलं की GSTच्या पूर्वी ज्या दृष्टिकोनातून लोकांकडे पाहत होतं शासन ते आता राहणार नाही। जे इमानदार लोक आहेत त्यांना फारच सुलभता मिळेल। आता 1 नोव्हेंबरपासून अशी पण एक त्यांनी सूचना जाहीर केली की 3 दिवसाच्या आत तुम्हाला GSTचं रजिस्ट्रेशन मिळून जाईल। आता ही एक फारच मोठी बाब आहे, कारण मी स्वतः GST रजिस्ट्रेशन्स करून देतो, फार वेळ लागतो, बऱ्याच वेळेला क्वेरीज येतात। पण आता जर तुमचा लो रिस्क एरिया असेल, तुम्ही SMEज असाल, तर गव्हर्नमेंट शासनाने असं सांगितलेलं आहे की 3 दिवसाच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळेल। आता याहून सोपं अजून तुम्हाला काही करू शकते शासन, असं माझा तरी ह्या पद्धतीने निष्कर्ष निघतो। आणि अजून एक विधान त्यांनी असं म्हटलं की सही किया तो बैर नहीं, पण गलत किया तो खैर नहीं। एवढं बोलून मी तुम्हाला पुढे सांगतो सर। एकूण या सर्व प्रक्रियांमुळे ह्या सगळ्या व्यवस्था खूप चांगल्या झालेल्या आहेत आणि विमा क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल आपल्याला दिसून येत आहेत। सर्व पाहुण्यांचे कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनापासून